मित्रांनो, मागच्या 2 व्हिडिओ लेसन्समध्ये आपण पाहिलं होतं की अनुरूपीण सूत्राच्या आधारे कुठल्याही 2 डिजिट्स नंबरचा स्क्वेअर कसा करायचा त्याची एक बेसिक टेक्निक पण पाहिली आणि त्या बेसिक टेक्निकला आणखीन मॉडिफाय करून त्याला आणखीन स्पीडी पण केलं, आपण फास्ट पण केलं. आता त्या फास्ट टेक्निकचा उपयोग आपण या लेसन मध्ये करणार आहोत आणि प्रॅक्टिस करणार आहोत. ठीक आहे, पहिलं एक्झाम्पल आहे 63 चा स्क्वेअर. अनुरूपीण सूत्राच्या आधारे या 63 चा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. तर सगळ्यात पहिले आपण याचा रेशो काढूया. रेशो कसा काढतो? युनिट्स प्लेस डिजिट टू टेन्स प्लेस डिजिट. 63 मध्ये युनिट्स प्लेस डिजिट आहे 3 म्हणजे न्यूमरेटरला लिहायचा 3 आणि टेन्स प्लेस डिजिट आहे 6 म्हणजे डिनॉमिनेटरला लिहायचा 6. आता या फ्रॅक्शनला आणखीन आपण रिड्यूस करू शकतो. 3 1 जा 3, 3 2 जा 6 म्हणजे रेशो काय आहे? 1/2. हा जो रेशो आहे 1/2 याला आपण स्क्वेअरिंगच्या कॅल्क्युलेशन मध्ये वापरणार आहोत. तर आन्सर आपण 3 पार्ट्स मध्ये लिहितो. लेफ्ट पार्ट, मिडल पार्ट आणि राईट पार्ट. या 3 पार्ट्स मध्ये आपण आन्सर लिहितो. तर काय करायचं आहे, या स्पीड टेक्निकचा कसा उपयोग करणार आपण? पहिले लिहायचा लेफ्ट पार्ट, मग त्या लेफ्ट पार्टला मिडल पार्ट मध्ये घेऊन यायचं जसंच्या तसं आणि त्याला मल्टिप्लाय करायचं रेशोने. ठीक आहे, मग त्याला कॅल्क्युलेट करायचं, या मिडल पार्ट मध्येच कॅल्क्युलेट करायचं आणि ते उत्तर असेल मिडल पार्ट मधलं, तो असेल मिडल पार्ट. मग त्या मिडल पार्टला राईट पार्ट मध्ये घेऊन यायचं आणि त्याला कॅल्क्युलेट करायचं पुन्हा रेशोने. इथे युनिट्स प्लेस डिजिट काय आहे? 6 आहे आणि 6 चा स्क्वेअर काय आहे? 36. 36 हा 36 काय आहे? 6 चा स्क्वेअर आहे. बरोबर आहे, त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. हा 36 म्हणजे 6 चा स्क्वेअर आहे. 6 चा स्क्वेअर आपण यासाठी केला की लेफ्ट पार्ट मध्ये आपण दिलेल्या नंबर मधल्या टेन्स प्लेस डिजिटचा स्क्वेअर लिहत असतो, त्यामुळे तो न लिहिता आपण डायरेक्ट त्याचा आन्सर लिहिलेला आहे. त्यानंतर आता मिडल पार्ट मध्ये काय करायचं आहे की जो लेफ्ट पार्ट आहे, आता लेफ्ट पार्ट काय आहे? 36 आहे. लेफ्ट पार्ट लिहा इथे आणि त्याला मल्टिप्लाय करा रेशोनी. रेशो काय आहे? 1/2 हा रेशो आहे. आता या मल्टिप्लिकेशनचं, या प्रॉडक्टचं आन्सर इथेच काढा, या मिडल पार्ट मध्येच काढा. 2 1 जा 2 and 2 18, 36. 18 into 1 18 म्हणजे आता मिडल पार्ट काय आहे? 18. काय आहे मिडल पार्ट? 18 म्हणजे 18. आता या मिडल पार्टला 18 ला राईट पार्ट मध्ये घेऊन या. पुन्हा या मिडल पार्टला रेशोनी मल्टिप्लाय करा. काय आहे रेशो? 1/2. पुन्हा इथे कॅन्सल होतात. 2 1 जा 2 आणि 2 9 जा 18 आणि 9 into 1 9. म्हणजे या एका स्टेप मध्ये आपल्याला हे तिन्ही पण पार्ट्स मिळालेले आहेत. हे तिन्ही पार्ट्स जरा व्यवस्थित लिहून घ्या. नाही लिहिलं तरी चालेल, पण समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून ते प्रॉपरली लिहिणं आवश्यक आहे. 36 आहे लेफ्ट पार्ट, 18 आहे मिडल पार्ट आणि 9 आहे राईट पार्ट. आता आपण काय करतो, या मिडल पार्टला म्हणजे 18 ला पुन्हा लिहितो आणि त्याला ऍड करतो. आता एखाद्या नंबरला त्याच नंबर सोबत ऍड करणं म्हणजे त्या नंबरची दुप्पट करणं, ट्वाइस ऑफ दॅट नंबर. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आपण या 18 ला डायरेक्ट 2 ने मल्टिप्लाय करू. एकच उत्तर आहे. 18 प्लस 18 इज इक्वल टू 36 आणि 18 2 जा 36. उत्तर एकच मिळणार आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट इथे 36 लिहिणार. त्यामुळे 36 लिहिल्यानंतर शेवटी पार्ट्स मध्ये जे उत्तर मिळतं आपल्याला, ते उत्तर आपल्याला डायरेक्ट मिळणार आहे. म्हणजे हा पार्ट आहे 36, हा जो पार्ट आहे मिडल पार्ट, याची दुप्पट केल्यामुळे आपल्याला 36 मिळणार आहे आणि 9 ॲज इट इज, जसाच्या तसा. त्यामुळे हे जे उत्तर मिळालेलं आहे आपल्याला, ते शेवटचं उत्तर मिळालेलं आहे. आता याला बॅलन्स करायचं आहे. कसं बॅलन्स करणार? राईट साइड कडनं आपण बॅलन्स करतो. सगळ्या राईट साइडेड पार्ट्स मध्ये एकच डिजिट असावा आणि लेफ्ट मोस्ट पार्ट मध्ये कितीही डिजिट असले तरी चालतील. ठीक आहे, त्यामुळे बॅलन्सिंगची प्रक्रिया आपण सुरू करू राईट साइड कडनं, उजवीकडनं. 9 जसेच्या तसे, एकच डिजिट असावा म्हणून 9 जसेच्या तसे लिहा. आता या मिडल पार्ट कडे या. युनिट्स प्लेस डिजिट 6 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि टेन्स प्लेस डिजिट 3 जो आहे तो पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं. 36 प्लस 3 39. लेफ्ट पार्ट सुद्धा जसाच्या तसा लिहा. त्यामुळे आपलं उत्तर काय आलेलं आहे? 3969. हा कशाचा स्क्वेअर आहे?
63 चा स्क्वेअर. या उत्तराला तुम्ही बीजांक पद्धत वापरून सुद्धा व्हेरीफाय करू शकता. 6 + 3 9. 9 चा स्क्वेअर 81. 81 म्हणजे 9. 81 चा बीजांक किती होतो? 9. आता इकडे या, 9 आणि 9 एक्सक्लूड करा. 3 + 6 9. दोन्ही साइड कडले बीजांक इक्वल आहेत, याचा अर्थ आपलं हे उत्तर करेक्ट आहे. दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण. दुसरं एक्झाम्पल, कुठलं एक्झाम्पल घ्यायचं? 27 चा स्क्वेअर करूया आपण. ठीक आहे, 27 चा स्क्वेअर किती? तर सगळ्यात पहिले याचा रेशो लिहायचा आहे. काय येतो रेशो? रेशो ऑफ युनिट्स प्लेस डिजिट टू टेन्स प्लेस डिजिट. युनिट्स प्लेस डिजिट 7 आहे आणि टेन्स प्लेस डिजिट 2 आहे, म्हणजे रेशो किती आहे? 7/2. या रेशोला आपल्याला आता या कॅल्क्युलेशन मध्ये वापरायचं आहे. ठीक आहे, तर 3 भागांमध्ये आपण उत्तर लिहिणार आहे. लेफ्ट पार्ट, मिडल पार्ट आणि राईट पार्ट. ठीक आहे, लेफ्ट पार्ट, मिडल पार्ट आणि राईट पार्ट. लेफ्ट पार्ट काय असतो? टेन्स प्लेस डिजिटचा स्क्वेअर असतो. आता टेन्स प्लेस डिजिट काय आहे इथे? 2 आहे. 2 चा स्क्वेअर काय? 4. म्हणजे 4 तुम्ही डायरेक्ट लिहा. आता मिडल पार्ट काय असतो? लेफ्ट पार्ट इंटू रेशो. लेफ्ट पार्ट काय आहे? 4 आहे, इंटू रेशो काय आहे? 7/2 आहे. याचं उत्तर आपल्याला या मिडल पार्ट मध्येच काढायचं आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 × 7 14. 14 आहे मिडल पार्ट. राईट पार्ट काय असतो? मिडल पार्ट मल्टिप्लाइड बाय रेशो, म्हणजे 14 इंटू रेशो. रेशो काय आहे? 7/2. आणि या ठिकाणी पण राईट पार्टचा आन्सर राईट पार्ट मध्येच लिहून घ्या. 2 1 जा 2 आणि 7 × 7 49. ठीक आहे, म्हणजे आपल्याला लेफ्ट पार्ट, मिडल पार्ट आणि राईट पार्ट या पार्ट्स मधला आन्सर मिळालेला आहे. काय आहे? 4 14 आणि 49. त्यानंतर आपण काय करत असतो? मिडल पार्ट मध्ये पुन्हा मिडल पार्ट ऍड करतो, म्हणजे या 14 मध्ये पुन्हा 14 ऍड करतो. आता 14 मध्ये 14 ऍड करणं आणि 14 मल्टिप्लाइड बाय 2 करणं एकच रिझल्ट असतो, एकच रिझल्ट आहे. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही या 14 ला 2 ने मल्टिप्लाय करा आणि त्याचं आन्सर लिहा. म्हणजे 4 28. 14 × 2 किती? 28 आणि 49. बरोबर आहे. आता हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे, पण हे आन्सर पार्ट्स मध्ये. याला बॅलन्स करूया. बॅलन्स राईट साइड कडनं करायचं. राईट पार्ट मध्ये 2 डिजिट्स आहेत. युनिट्स प्लेस डिजिट 9 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि टेन्स प्लेस डिजिट 4 जो आहे तो त्याच्या लेफ्ट पार्ट मध्ये ऍड करा. काय आहे लेफ्ट पार्ट या 49 ला? 28. 28 + 4 किती येतात? 32. हा पार्ट बॅलन्स झाला. मिडल पार्ट कडे या. मिडल पार्ट काय आहे? 32. 32 पैकी 2 आन्सर लाईन मध्ये लिहा आणि हा जो टेन्स प्लेस डिजिट 3 आहे तो त्याच्या लेफ्टला कॅरी करा, पास करा. पास करणं म्हणजे ऍड करणं. 4 + 3 7. 7 लिहा आन्सर लाईन मध्ये. लेफ्ट मोस्ट डिजिट मध्ये कितीही डिजिट असले तरी चालतील, ते जसेच्या तसे आन्सर लाईन मध्ये लिहायचं. आता या उत्तराला प्रॉपरली लिहा. 27 चा स्क्वेअर इज इक्वल टू 729. 729. तर या पद्धतीने आपण फास्ट टेक्निक वापरून उत्तर काढतो, स्क्वेअर करतो. दिलेल्या 2 डिजिट्स नंबरचा स्क्वेअर करतो. पहिल्या लेसन मध्ये, या स्क्वेअरिंगच्या पहिल्या लेसन मध्ये जी बेसिक टेक्निक सांगितलेली आहे ती पहिले प्रॉपरली करा. त्याच्या पहिले प्रॉपर नोट्स काढा. त्यानंतर दुसऱ्या लेसन मध्ये मी जे सांगितलेलं आहे की त्याच बेसिक टेक्निकला आपण आणखीन स्पीडी टेक्निक कसं करू शकतो त्याचा पहिले अभ्यास करा, त्याच्या नोट्स काढा आणि त्यानंतर ही प्रॅक्टिस करा. कुठलाही, अगदी कुठलाही 2 डिजिट्स नंबर घ्या आणि त्याचा स्क्वेअर करा याच टेक्निकने. पुन्हा एकदा मी सांगतो की काय करायचं असतं. लेफ्ट पार्ट, मिडल पार्ट आणि राईट पार्ट या 3 पार्ट्स मध्ये आपल्याला आन्सर हवाय. लेफ्ट पार्टच्या ठिकाणी लेफ्ट पार्ट लिहा, म्हणजे टेन्स प्लेस डिजिट जो असतो दिलेला, सपोज हा XY एक नंबर आहे, X आणि Y असे 2 डिजिट्स आहेत. टेन्स प्लेस डिजिटचा स्क्वेअर लिहा या लेफ्ट पार्ट मध्ये. त्यानंतर हा जो लेफ्ट पार्ट आहे हा लेफ्ट पार्ट मिडल पार्ट मध्ये जसाच्या तसा घेऊन या. ठीक आहे, आणि या लेफ्ट पार्टला रेशोनी मल्टिप्लाय करा. काय येतो याचा रेशो? Y/X हा रेशो येतो, म्हणजे Y/X.
आता x आणि x कॅन्सल, इथे राहतो x. x इंटू y हा मिडल पार्ट आहे. आता x इंटू y हा जो मिडल पार्ट आहे, कॅल्क्युलेशन केल्यानंतरचं हे उत्तर आहे. हा राईट पार्ट मध्ये घेऊन या. पुन्हा याला रेशोनी मल्टिप्लाय करा. डिनॉमिनेटर मधला x आणि न्यूमरेटर मधला x कॅन्सल. y इंटू y, y स्क्वेअर्ड. हे लक्षात घ्या, एक गोष्ट इंटरेस्टिंग, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. हे उत्तर काय आहे? x स्क्वेअर्ड, xy आणि y स्क्वेअर्ड. ठीक आहे, x स्क्वेअर्ड, xy आणि y स्क्वेअर्ड. आता मिडल पार्ट आपण काय करतो? रिपीट करतो आणि ऍड करतो. म्हणजेच काय, या मिडल पार्टला 2 ने मल्टिप्लाय करतो आपण. म्हणजे काय झालं, शेवटचं उत्तर पार्ट्स मध्ये जे मिळतं ते x स्क्वेअर्ड, 2xy आणि y स्क्वेअर्ड. एक अल्जेब्रिक एक्सपान्शन आपल्याला माहिती आहे. त्या अल्जेब्रिक एक्सपान्शनच्या फॉर्म मध्ये हे पार्ट्स मध्ये उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे x प्लस y स्क्वेअर्ड इज इक्वल टू x स्क्वेअर्ड प्लस 2xy प्लस y स्क्वेअर्ड. तेच उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. एक्झॅक्टली तेच उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. तसंही आपण या टेक्निकचा उपयोग करून, या अल्जेब्रिक एक्सपान्शनचा उपयोग करून 2 डिजिट्स नंबरचा स्क्वेअर काढत असतो. फॉर एक्झाम्पल इथे 27 आहे. 27 याचा अर्थ काय? 20 प्लस 7. प्लेस व्हॅल्यू प्रमाणे याची ही व्हॅल्यू असते. आता इथे 20 प्लस 7 चा स्क्वेअर्ड इज इक्वल टू x स्क्वेअर्ड म्हणजे काय? 20 चा स्क्वेअर्ड. 2 इंटू 7 इंटू 20 प्लस y चा स्क्वेअर्ड म्हणजे काय? 7 चा स्क्वेअर्ड. पुढे याला कॅल्क्युलेट करा. 20 चा स्क्वेअर्ड किती? 400 प्लस 2 7 चा 14, 14 2 चा 28 म्हणजे 280. हे या मिडल टर्मचं उत्तर आहे. आणि 7 चा स्क्वेअर्ड किती होतो? 49. आता याला ऍड करा. 9 प्लस 0 प्लस 0 9, 4 प्लस 8 12, 12 प्लस 0 12 म्हणजे 2 कॅरी 1 आणि 2 प्लस 4 6, 6 प्लस कॅरी डिजिट 1 7. आन्सर एकच आहे. हे जे अल्जेब्रिक एक्सपान्शनचा वापर करून आपण हे जे उत्तर काढलेलं आहे, हाच रिझल्ट, हाच परिणाम आपल्याला ही टेक्निक वापरून मिळतो. ओके, तर मला खात्री आहे की ही टेक्निक तुम्हाला खूप छान कळली असेल. पुढल्या लेसन मध्ये दुसरी टेक्निक पाहूया.